कागल तालुक्यातील दौलतवाडी गावाजवळ राजू कानडे यांची विहीर आहे। या विहिरीत तब्बल 600 किलो वजनाचा गवारेडा पडला। गवारेडा विहिरीत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर बघ्यांनी गर्दी केली होती। गव्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वन विभाग आणि ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले। तब्बल 7 तासाच्या प्रयत्नानंतर गव्याला विहिरीतून बाहेर काढलं। ग्रामीण भागात उन्हाची तीव्रता वाढल्यानं वन्य प्राणी खाद्य आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीवर येत आहेत। कागल तालुक्यातील दौलतवाडी गावाजवळील राजू गणपती कानडे यांच्या विहिरीत गवा पडल्याचं आज उघडकीस आलं। तब्बल 600 किलो वजनाचा गवा पडला होता। विहिरीचा अंदाज चुकल्यामुळे हा गवा अडकल्याची चर्चा होती। वन विभाग आणि ग्रामस्थांनी गव्याला बाहेर काढण्यासाठी तातडीनं प्रयत्न सुरू केले, मात्र त्याच्या प्रचंड वजनामुळे हे काम कठीण बनलं। अखेर वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आलं। क्रेन, दोरखंड आणि तज्ज्ञांच्या मदतीनं गवारेड्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले। तब्बल 7 तासाच्या प्रयत्नानंतर गव्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं। विहिरीतील पाण्यात अडकलेल्या गव्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती।